हिंदू पंचांगानुसार ज्या वर्षी ज्येष्ठ महिना दोनदा येतो त्या वर्षात अधिक मास येतो. अधिक मासाला भगवान विष्णूंचा महिना मानला जातो. या महिन्यात भगवान विष्णूंची पूजा, दानधर्म करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. तसेच अधिक महिन्यात काही रीतिरिवाज आणि विधी केले जातात. यंदा ज्येष्ठ महिना हा दोनदा येत असल्याने वर्ष 2026मध्ये अधिक मास लागत आहे. जाणून घेऊयात या महिन्याचे महत्त्व आणि नियम. तर आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये अधिक मास केव्हा सुरू होणार आहे, काय आहेत नियम, जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि या महिन्याचे महत्त्व. त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि अधिक मासामध्ये जावयाला भगवान विष्णू मानले जाते आणि त्यांना मान दिला जातो. तर अधिक मास म्हणजे एक वाढीव महिना आहे. वर्षात 12 महिने असतात, मात्र खगोलीय कारणांमुळे सौर वर्ष जे 365 दिवसांचे असते आणि चंद्रवर्ष जे 354 दिवसाचे असते, यातील 11 दिवसांचा जो फरक दरवर्षी येतो, सलग 3 वर्षे हा फरक 33 दिवसांचा म्हणजेच संपूर्ण 1 महिन्याचा असतो. त्यामुळे दर 3 वर्षांनी अधिक मास हा येतो. अधिक मास आल्यामुळे पंचांगावर परिणाम होऊन वर्षातील सर्व सण काही दिवसांसाठी पुढे जातात आणि हा महिना जवळपास 30 ते 33 दिवसांचा असल्याने वर्षातील महिने हे 13 होतात. त्यामुळे ज्येष्ठ महिना दोनदा गणला जातो. अधिक मासाचे धार्मिक महत्त्व. तसं तर हा अधिक मास महिना जो आहे तो भगवान विष्णूंना समर्पित केला जातो आणि भगवान विष्णू हे पृथ्वीचे पालनहार आहेत. या महिन्यात भगवान विष्णूंची भक्ती, उपासना, पूजा, व्रत याला अत्यंत महत्त्व आहे. जो कोणी अधिक मासात संपूर्णपणे सात्विक भोजन करतो, भगवान विष्णूंची आराधना करतो, त्यावर कायम विष्णूची कृपा राहते अशी मान्यता आहे. तसेच या महिन्यात दान धर्म करण्याला देखील पुण्याचे मानले जाते. अधिक मास हा धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानल्याने अनेक जण धार्मिक विधी या काळात करतात. अधिक मासाची तारीख म्हणजेच अधिक मासाची सुरुवात यंदा 17 मे 2026 रोजी सुरू होईल आणि 15 जून 2026 रोजी याचा समारोप होईल. याचा अर्थ असा आहे की 2026मध्ये 2 ज्येष्ठ महिने असणार आहेत. एक असेल नियमित येणारा तर दुसरा असेल अतिरिक्त ज्येष्ठ महिना. त्यामुळे या वर्षात काही सण पुढे जाणार आहेत, जसे की वटपौर्णिमा देखील यावेळी 29 जून रोजी असेल. अधिक मास 15 जून रोजी समाप्त होईल. या महिन्यामध्ये काही नियमांचे पालन करणे अतिशय लाभदायक ठरले जाते. जसे की या महिन्यात पूजा, पाठ आणि भगवान विष्णूंची भक्ती केल्याने फळ मिळते आणि श्रेष्ठ मानले जाते. या महिन्यात सात्विक आहार घ्यावा आणि आरोग्यासाठी हितकारक मानले जाते. काही जण संपूर्ण अधिक मासाचे व्रत करून केवळ फक्त फलाहार घेतात. यामुळे त्यांची पचनशक्ती सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडून शरीर स्वच्छ देखील होते. हे महत्त्वपूर्ण कारण आहे. अधिक मासात मांसाहार करणे टाळावे. जमेल तितके शुद्ध आणि शाकाहारी जेवण करावे. केवळ शरीर नाही तर मनाची शुद्धी देखील खूप महत्त्वाची आहे. यामुळे आपल्या वागण्यात, बोलण्यात संयम आणि मधुरता असावी. मनात राग, द्वेष कोणाविषयी अजिबात ठेवू नये. अधिक मासात काय काय करावे तर बघा. अधिक मास हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असला तरी देखील ह्या महिन्यात काही मंगल कार्य करण्यास मनाई आहे. जसे की कोणतेही शुभ कार्य या अधिक मासात केले जात नाही. या महिन्यात लग्न, मुंज, वास्तुशांती आणि कोणतेही चांगले कार्य म्हणजे मुलगी बघणे वगैरे हे टाळावे असे सांगितले जाते. अधिक मासात नवीन गोष्टींची सुरुवात अजिबात केली जात नाही. कोणतीही शुभ वस्तू खरेदी केली जात नाही. या महिन्यात केवळ भगवान विष्णूंची मनोभावे पूजा करावी. निरंतर विष्णूचा नामजप करणे लाभदायक ठरते. तसेच आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये
आपल्या घरातील लक्ष्मी, जी पहिली असते लक्ष्मी, ती म्हणजे आपल्या घरातील मुलगी, ही लक्ष्मीचं स्वरूप आहे. आणि तिच्या पती म्हणजे जावाई ह्याला भगवान विष्णूचं स्वरूप मानलं जातं. म्हणून अधिक मासामध्ये बऱ्याच वेळा अधिक मासाला धोंड्याचा महिनासुद्धा म्हटला जातो. म्हणून धोंड्याच्या महिन्यात आपल्या मुलीला चांदी, सोने दान करावे. अगदी आपल्या जावयाला धोंड्याचं ताट न्यावं. जसं की धोंड्याचं ताट म्हणजे किंवा जेवायला बोलवावं आणि त्यांचा आदर सत्कार करावा, मान सन्मान मानवावा. त्यांना ताट, दिवा असं पंचधातूचे वस्तू भेट म्हणून दिल्या जातात. काही जण सोने चांदीसुद्धा दान करतात. त्याचबरोबर अनारसे, बत्ताशे आणि दिवे यांनी जावयाची आरती वगैरे केली जाते, पूजा केली जाते. म्हणजे भगवान विष्णूंचं स्वरूप मानलं जातं. आणि पुरणपोळीचं जसा आपण प्रसाद करतो त्याच पद्धतीने धोंडे करून खाऊ घातले जातात जावयाला आणि लेकीला. तर अशी ही पद्धत असते. तर तुमच्या इथे पण धोंड्याचं ताट जावयाला आवर्जून देतात का? नक्कीच कमेंट करून जरूर कळवा. त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद.